चला विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर ठे। आपण आज या ठिकाणी पोलीस भरती, आरोग्य सेवक तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून गणित हा विषय घेणार आहोत की ज्यामध्ये आज घेणार आहोत आपण त्रिकोणी संख्या। आता नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, तर क्रमशः दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचे निमपट याला म्हणतात आपण त्रिकोणी संख्या। बघा आता थोडक्यात त्रिकोणी संख्या म्हणजेच काय आपण आता या ठिकाणी शिकत आहोत। बघा त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय म्हणतोय आपण, तर क्रमवार नैसर्गिक संख्या बघा काय सांगितलं, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्या त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊयात। बघा 1 2 ह्या नैसर्गिक संख्या आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत ह्या झाल्या आपल्याला नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या। यातील कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करून त्याची निमपट करायची म्हणजे मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते। मग पहिल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या 1 आणि 2, मग बघा काय करणार आपण, 1 गुणिला 2 पहिल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार करू आणि गुणाकाराला 2 ने भागू म्हणजे त्याची निमपट होणार आणि मग मिळणारी संख्या त्रिकोणी संख्या। मग बघा खालील 2 वरील 2 कटले, राहतो 1 म्हणजे सर्वात पहिली त्रिकोणी संख्या सांगता येते आपल्याला 1। नंतरच्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या 2 आणि 3, मग बघा काय सांगता येते, 2 गुणिला 3 मग आणि या भागीला 2 म्हणजे त्याची निमपट, बरोबर आहे। मग काय वरील 2 खालील 2 कटले, राहतात फक्त 3 म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला सांगता येते बघा 3। बघा आपण ज्या दोन क्रमवार संख्या घेतोय, क्रमवार नैसर्गिक संख्या घेतोय, यातील जी पहिली संख्या असते म्हणजे 2 याला म्हणावेत पाया आणि जी मिळालेली संख्या आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट याला म्हणावे त्रिकोणी संख्या। म्हणजे 3 आहे बघा या ठिकाणी त्रिकोणी संख्या। बघा नंतरची त्रिकोणी संख्या जर म्हटलं तर नंतरच्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या 3 आणि 4, मग पहिली संख्या सांगता येते आपल्याला 3, दुसरी संख्या 4 यांचा गुणाकार आणि गुणाकाराची निमपट। मग बे के बे बे दुनी 4 म्हणजे 3 गुणिला 2 बरोबर 6 म्हणजे नंतरची त्रिकोणी संख्या सांगता येते आपल्याला 6। त्यानंतरच्या क्रमवार नैसर्गिक संख्या 4 आणि 5, मग 4 गुणिला 5 ची निमपट म्हणजे भागीला 2, मग बे एके बे बे दुनी 4 2 गुणिला 5 बरोबर 10 म्हणजे नंतरची त्रिकोणी संख्या सांगता येते आपल्याला 10। नेक्स्ट क्रमवार नैसर्गिक संख्या 5 आणि 6, मग काय सांगता येणार, 5 गुणिला 6 भागीला 2, मग बे एके बे बे त्रिक 6 आणि मग 5 गुणिला 3 बरोबर सांगता येतात आपल्याला 15 म्हणजे समोरील त्रिकोणी संख्या सांगता येते आपल्याला 15। नंतरच्या क्रमवार नैसर्गिक संख्या 6 व 7, बघा काय सांगता येते, 6 व 7 म्हणजे 6 गुणिला 7 भागीला 2, मग बे एके बे बे त्रिक 6 आणि 3 गुणिला 7 म्हणजे 21, समोरील त्रिकोणी संख्या सांगता येते बघा आपल्याला 21। नेक्स्ट क्रमवार नैसर्गिक संख्या 7 गुणिला 8, बघा काय सांगता येते, 7 गुणिला 8 आणि भागीला 2 म्हणजे ची निमपट, मग बे एके बे बे चुका 8 7 गुणिला 4 म्हणजे 7 चुका 28 म्हणजे मिळणारी त्रिकोणी संख्या मिळते बघा आपल्याला या ठिकाणी 28। अशा प्रकारे आपल्याला डॅश 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 म्हणजे अनंतापर्यंत त्रिकोणी संख्या सांगितल्या जातात। चला मग आता आपण पुढे घेऊयात की या घटकावर आधारित कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। प्रश्न क्रमांक 1, 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा। मग काय करावं लागेल आपल्याला, बघा 10 आणि 10 नंतर क्रमवार येणारी संख्या 11 भागीला 2,
मग बे एके बे, बे पंचे 10 म्हणजे 5 गुणिला 11 आणि बरोबर सांगता येतात बघा 55 म्हणजे 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगता येते बघा आपल्याला 55. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा आपल्याला 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. बघा 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. मग 20 गुणिला समोरील क्रमवार संख्या 21 आणि भागीला 2. मग बे एके बे, बे 10 20 मग सांगता येते बघा 10 गुणिला 21 म्हणजेच 210. मग 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगता येते बघा आपल्याला 210. काही एक्झाम्पल्स आपण फास्ट मध्ये घेऊयात. बघा आणखी सांगता येते आपल्याला 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. मग काय 19 गुणिला नंतरची क्रमवार संख्या 20 आणि भागीला 2. मग बे एके बे, बे 10 20 म्हणजेच 19 गुणिला 10 बरोबर 190 म्हणजेच 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगता येते बघा आपल्याला 190. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. आता आपण पाया दिला असताना त्रिकोणी संख्या कशी शोधावी अगोदर घेतलं, पण आता त्रिकोणी संख्या दिली असताना तिचा पाया कसा शोधावा. बघा मग जर त्रिकोणी संख्या दिलेली आहे, एक्झाम्पल बघा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. जर त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पाया शोधावा याचा, तर स्टेप बाय स्टेप नंबर 1 दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी म्हणजे 10 गुणिला 2 बरोबर 20 आणि मग 20 मधून वजा होऊ शकते अशी मोठ्यात मोठी वर्गसंख्या शोधावी. मग 20 पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी वर्गसंख्या सांगता येते बघा आपल्याला या ठिकाणी 16. मोठ्यात मोठी वर्गसंख्या 16 आणि या 16चे जे वर्गमूळ असते तो 10 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. बघा म्हणजे बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर एक्झाम्पल आणखी एकदा लक्षात घ्या. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. मग स्टेप बाय स्टेप नंबर 1 दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी. मग 10 या त्रिकोणी संख्येची दुप्पट 20. मग 20 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या 16 आणि या वर्गसंख्येचे वर्गमूळ 4 हा दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया होय. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काय सांगता येते आपल्याला या ठिकाणी 4 आहे. मग शोधूयात पण नाही एकदा. बघा काय सांगता येते 4 या त्रिकोणी 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर 4 गुणिला 5 भागीला 2. पाया 4 आहे मग त्रिकोणी संख्या कोणती. मग बे एके बे, बे दुनी 4 2 गुणिला 5 बरोबर सांगता येते 10 म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आणि चा पाया 4 अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जाते. आणखी एक दोन एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊयात. बघा या ठिकाणी सांगता येते आपल्याला 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग दिलेली त्रिकोणी संख्या आहे आपल्याला 15 आणि 15चा पाया म्हणजे सुरुवातीला स्टेप नंबर 1 15 या त्रिकोणी संख्येची दुप्पट करूया. मग 15 या त्रिकोणी संख्येची दुप्पट मग सांगता येते आपल्याला 30. मग 30 पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी वर्गसंख्या सांगता येते आपल्याला 25. मग ह्या 25 चे वर्गमूळ सांगता येते बघा आपल्याला 5. म्हणून 15 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर सांगता येते बघा आपल्याला 5 होय. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर सांगता येते आपल्याला 5 होय. नेक्स्ट मध्ये आणखी एक एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊयात. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा किंवा पाया किती. मग स्टेप नंबर 1 21 या त्रिकोणी संख्येची दुप्पट करूया. मग 21 ची दुप्पट 42. मग 42 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या मग ती सांगता येते बघा आपल्याला 36 आणि या 36 चे वर्गमूळ बरोबर 6 आणि म्हणून 21 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर सांगता येते बघा आपल्याला
6 होय. आणखी एक एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊया. बघा 28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? बघा 28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मग स्टेप नंबर 1, 28 या त्रिकोणी संख्येची दुप्पट करूयात आणि मग ती मिळते आपल्याला 56 आणि या 56 पेक्षा लहान पण मोठ्यात मोठी वर्गसंख्या मिळते 49 आणि या 49 चे वर्गमूळ 7 हा या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 3 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमशः येणारी तिसरी त्रिकोणी संख्या शोधा किंवा कोणती. बघा आपल्याला दिलेली त्रिकोणी संख्या 3 आहे आणि यानंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या जर म्हटलं तर बघा पहिली, दुसरी आणि तिसरी येते 15. आपल्याला स्टेप बाय स्टेप शोधावयाची. तर मग त्याची शोधण्याची स्टेप आपल्याला स्टेप नंबर 1, सर्वप्रथम 3 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. मग 3 या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे मुळात 3 ची दुप्पट 3 दुनी 6 आणि मग 6 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या येते आपल्याला 4 आणि मग 4 चे वर्गमूळ बरोबर सांगता येते आपल्याला 2 आणि मग काय तर 2 अधिक किती नंबरची संख्या शोधावयाची? तिसरी. म्हणून अधिक 3 बरोबर 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधूया. पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधूया. बघा 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजेच आपल्याला काय करायचं 5 गुणिला 6 आणि भागीला 2. मग बे एके बे बे त्रिक 6 म्हणजेच 5 गुणिला 3 म्हणजेच सांगता येते बघा आपल्याला 15. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय बघा 3 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमशः येणारी तिसरी त्रिकोणी संख्या शोधा. मग काय केलं मुळात 3 या संख्येचा पाया शोधूया. मग 3 या संख्येचा पाया शोधताना सुरुवातीला 3 ची दुप्पट 6, 6 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या 4, 4 चे वर्गमूळ 2, 4 चे वर्गमूळ 2 म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला 2 आणि मग या 2 मध्ये अधिक करावयाचे किती तर 3 या त्रिकोणी संख्येनंतर किती नंबरची संख्या शोधतोय तेवढे त्यामध्ये अधिक केले आणि ते मिळाले 5 आणि म्हणून मग 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधूया. मग 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे 5 गुणिला 6 भागीला 2 आणि मिळते बघा आपल्याला 15. नेक्स्ट एक्झाम्पल 6 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमशः येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? बघा 6 नंतर जर म्हटलं तर क्रमशः तिसरी म्हटलं तर पहिली, दुसरी आणि तिसरी किती येते आपल्याला 21. मग एक शोधूयात आपण. बघा स्टेप नंबर 1, सर्वप्रथम 6 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. मग 6 चा पाया शोधताना सर्वप्रथम 6 या त्रिकोणी संख्येची दुप्पट 12. आता या 12 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या येते 9 आणि या 9 चे वर्गमूळ सांगता येते बघा आपल्याला 3. मग 6 या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला 3 आणि मग आता आपल्याला करायचं 3 अधिक किती नंबरची संख्या शोधायची समोरील 3 नंबरची म्हणजे 3 अधिक 3 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधूया. बघा मग 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या मग काय करता येईल 6 गुणिला 7 भागीला 2. मग बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे 3 गुणिला 7 आणि बरोबर सांगता येते बघा 21. म्हणजे 6 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमशः येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती सांगता येते तर 21 सांगता येते.
नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा 28 या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमशः येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा. बघा मग आता 28 पूर्वी क्रमशः येणारी चौथी, पूर्वी म्हटलं तर 28 पूर्वी पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी येते बघा 6. पण आपण स्टेप बाय स्टेप शोधूया. बघा सर्वप्रथम 28 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. मग 28 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधताना सर्वप्रथम 28 ची दुप्पट सांगता येते बघा आपल्याला 56 आणि मग 56 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या सांगता येते बघा 49 आणि या 49 चे वर्गमूळ बरोबर सांगता येते बघा आपल्याला 7. 49 चे वर्गमूळ 7 आणि मग काय करूया तर 7 - 4 बरोबर 3 पाया असणारी संख्या शोधूया. बघा मग 3 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे 3 गुणिला 4 आणि भागीला 2. मग बे एके बे दुनी 4 म्हणजे 3 गुणिला 2 आणि बरोबर सांगता येते बघा आपल्याला 6. म्हणजे 28 या त्रिकोणी संख्येपूर्वी चौथी त्रिकोणी संख्या 6 येते. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. एकवीस या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमशः येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. बघा 21 या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमशः येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. मग सर्वप्रथम स्टेप नंबर 1 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधूया. मग 21 ची दुप्पट बरोबर येते 42 आणि मग 42 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या येते बघा 36. 42 पेक्षा लहान पण सर्वात मोठी वर्गसंख्या 36 आणि या 36 चे वर्गमूळ बरोबर सांगता येते 6. आणि मग आता 6 वजा बघा किती नंबर पूर्वी येणारी संख्या शोधावयाची आपल्याला तर 5 नंबर. म्हणून मग करूयात 6 - 5 बरोबर 1 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधूया. त्रिकोणी संख्या शोधूया. बर काय सांगता येते बघा 1 गुणिला 2 भागीला 2 2 2 कटले बरोबर राहते 1. म्हणजे थोडक्यात काय सांगता येते आपल्याला तर 21 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वी येणारी आणि पाचवी त्रिकोणी संख्या 1. बघा त्या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जाते. नेक्स्ट मध्ये बघूया. बघा कुठल्याही दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला वर्गसंख्या मिळते. बघा क्रमशः दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही एक पूर्ण वर्गसंख्या मिळते. बघा मग काय तर पहिल्या दोन त्रिकोणी संख्या मग सांगता येते बघा आपल्याला 1 + 3 बरोबर 4. 4 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. मग 3 + 6 बरोबर 9. 9 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. 6 + 10 बरोबर 16. 16 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय आपण क्रमशः दोन जर त्रिकोणी संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज केली तर मिळणारी संख्या उत्तर हे पूर्ण वर्गसंख्या असते. अजून 2-4 घेऊयात. बघा 15 + 21 15 + 21 बरोबर 5 1 6 1 2 3 36 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. आणखी बघा 36 + 45 36 + 45 आणि बरोबर 6 5 11 शी 1 हातचे आले 1 3 4 7 अधिक हातचे 8 81 ही एक पूर्ण वर्गसंख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय तर क्रमशः दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही एक पूर्ण वर्गसंख्या असते. नेक्स्ट मध्ये सांगता येते आपण 1 पासून सुरू करून जर क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज केली
तर ती त्रिकोणी संख्या मिळते. मग त्या कितीही संख्या असोत, पण सुरुवात 1 पासून करावी. मग सुरुवातीला जर म्हटलं तर पहिलीच त्रिकोणी संख्या आपल्याला सांगता येते 1. मग दुसऱ्या नंबरला जर म्हटलं तर 1 + 2 यांची जर आपण बेरीज करतोय म्हणजे 2 पर्यंत, तर मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 3 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करूया. बघा 1 + 2 + 3, 3 2 5 + 1 6, मिळणारं उत्तर ही त्रिकोणी संख्या. आता आपण 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करूयात. 1 + 2 + 3 + 4 म्हणजे 4 3 7 + 2 9 + 1 10, मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणतोय आपण, तर आपण 1 पासून सुरू करू जर क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज करत असू तर मिळणारे उत्तर हे त्रिकोणी संख्या मिळते. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 5 पर्यंतच्या संख्या 1 + 2 + 3 + 4 + 5, 5 + 4 9 + 3 12 + 2 14 + 1 15, म्हणजे मिळणारे उत्तर ही त्रिकोणी संख्या असते असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये अंकगणित शिकणार आहोत. जर मी शिकवलेला अंकगणित तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आणि जर पाहताना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना ह्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. सोबत जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं पेड लेक्चर कोर्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. जर तुम्हाला संपूर्ण अंकगणित पेड लेक्चर्स पाहिजे असतील तर ते मागविण्यासाठी माझा मोबाईल नंबर 97 67 32 65 86 ह्या मोबाईल नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण पेड लेक्चर्स सुद्धा या ठिकाणी मागवू शकता. धन्यवाद.